जगद्गुरु जयतु जगद्गुरु जगदोद्धारक बसव बसवने ತಂದೆ ಬಸವನೇ ತಾಯಿ ಬಸವನೇ ಪರಮ ಬಂಧು ಎನಗೆ ಬಸವನೇ ತಂದೆ ಬಸವನೇ ತಾಯಿ ಬಸವನೇ ಪರಮ ಬಂಧು ಎನಗೆ ವಸುದೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಿನಗೆಯೂ ನನಗೆಯೂ ಹೆಸರಿಟ್ಟ ದೇವ बसवಣ್ಣನಯ್ಯ असे शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ज्या माणसानं आजपासून 900 वर्षापूर्वी ज्या विभूतीनं 12व्या शतकात स्त्री पुरुष भेद नाकारला, वर्णभेद नाकारला, वर्गभेद नाकारला, कर्मकांड नाकारली आणि माणुसकी केंद्र बिंदू मानून त्यांनी समाज निर्मितीचा ध्यास घेतला. फक्त ध्यास घेतला नाही तर नव्या समाजाची निर्मिती केली. कोणता समाज होता तो? इवा नारवा ಎಂದೆನಿ ಸದಿರಯ್ಯ इवा नम्मवा ಎಂದೆನಿ सय्या असे महात्मा बसवण्णा यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि शरणांनी ज्याला अरीव म्हटलंय, आत्मप्रज्ञा, सलसल वेग बुद्धी आणि इंग्रजीमध्ये आपण सेल्फ कॉन्शियसनेस म्हणतो, त्या अरीवला मी शरणू जातो म्हणजे नमस्कार करतो, नतमस्तक होतो. या कार्यक्रमाची सुरुवात ज्या प्रणव नावाच्या मुलाने केली त्याचं वचन असं होतं: ಜ್ಞಾನದ ಬಲದಿಂದ ಅಜ್ಞಾನದ ಕೇಡು ಕಂಡಯ್ಯ, ಜ್ಯೋತಿಯ ಬಲದಿಂದ ತಮಂದದ ಕೇಡು ಕಂಡಯ್ಯ, ಪರುಷರ ಬಲದಿಂದ लोहद केडू कंडಯ್ಯ. त्या वचनाचं जे सार आहे, ज्या वचनानं जे लँडमार्क मारून ठेवलं, जो मार्ग निवडला, बसवण्णांचं वचन आहे ते मार्ग निवडला. आणि मी खूप आनंदाने आणि अभिमानानं सांगतो, शरण संकुल चॅरिटेबल ट्रस्ट त्या मार्गाने जात आहे. आपण प्रत्येक वेळी सांगतो की बाबा लिंगायतानं काय करावं. मी मुद्दाम पहिल्यांदा लिंगायत सांगतो, लिंगायतानं काय करावं, लिंगायतानं आपलं काम व्यवस्थित करावं आणि उरलेले जे काही आहे आपलं ते दासवं करावं. आणि रामलिंगय्या साहेबांनी आता सांगितलंय की आम्ही शिक्षणासाठी फंड रेज करतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मंगेशची जी अपेक्षा होती, आपण फक्त लिंगायत म्हणून एकत्र नाही राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे बघायला पाहिजे, माणूस आणि माणुसकीच्या पलीकडे आपण बघितलं पाहिजे, तोच बसवण्णांचा विचार होता. इवा नारवा हा कोण म्हणू नका पारे, हा आमुचा सगळेच आमचे, सगळ्यांना आपण मोठ्या भावाप्रमाणे बसवण्णांनी समाजाला कवटाळून घेतलंय. तो विचार हे शरण संकुल चॅरिटेबल ट्रस्ट कृतिशीलपणे पुढे चालून येतं, याचा अभिमान आहे. वयाच्या 5 वर्षाच्या मुलीपासून 75 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे वचनं म्हटली. ही गोष्ट खूप छान आहे. छान यासाठी आहे, पुढची जी पिढी आहे आमची, आपण म्हणतो की मुलं वाचत नाही वगैरे, ती पिढी युट्यूबची पिढी आहे, ती पिढी मोबाईलची पिढी आहे. त्या मुलांना तेवढ्या धीटपणे कुणीतरी सांगतं, बेट्टादा मेलೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ मृगलिंगे अंजिराड्यांतय्या, देवी नावाची मुलगी ती वचन म्हणाली होती, किती छान म्हणाली होती. आणि आमच्या ज्येष्ठ भगिनींनी मल्लिकार्जुन मनसूर सरांचं एक गीत गायलं, अक्का केळवा नानंद कणसाखंडे अकमादेवींचं वचन. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर 800-900 वर्षापूर्वी बसवण्णांनी जो विचार पेरला तो विचार जिवंत आहे. ते कशासाठी आहे तर मी काही बसवण्णाचं चरित्र नव्यानं सांगणार नाही, तुम्हाला बसवण्णा माहित नाही अशातला भाग नाही. मी फक्त माझा अनुभव माझ्या परसेप्शन पद्धतीनं सांगतो. आपण ज्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहोत ते कर्मवीर भाऊराव अण्णांचं कॉलेज आहे त्यांच्या नावाचं, आणि कर्मवीर भाऊराव अण्णांचं लोगो होतं वटवृक्ष. आपण झाड म्हणून वाढत असताना त्याच्या पारंब्या पुन्हा नव्यानं जमिनीत जातात, ते झाड भक्कम करतात, त्या झाडाचं वटवृक्ष होतं. वटवृक्ष म्हणजे फक्त मोठं झाड होत नाहीये, ते नव्यानं जन्माला येतं. मूळ खोड जरी मेलं, मूळ खेळ जरी नष्ट झालं तर त्याच्या पारंब्या जमिनीत घुसलेल्या असतात. त्याच्यामुळं त्या झाडाला क्षती नसते, त्या झाडाला मरण नसतं. तोच विचार, तीच भूमिका मला वाटतं शरण संकुल तेवढ्या दमदारपणे घेऊन जातं. महाराष्ट्रातून मला विशेषतः जेव्हा महाडला पूर आला होता, महाडच्या बसववाणी पाहणाऱ्या एका प्रेक्षकानं सांगितलं, तुमची माणसं आलीत आमच्या गावात. मी म्हटलं कसं काय?
मग नंतर मी आनंदगिरी सरांना फोन केला, म्हटलं तुमची माणसं गेलीत का? हो म्हणे, आम्ही आमची माणसं गेली. अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी पूर ओसरण्याच्या आधी, चिखल काढण्याआधी शरण संकुल चॅरिटेबल ट्रस्टची माणसं त्या गावात गेली होती. मला वाटतं बसवांनांनी जे सांगितलं आपण त्याचा कृतिशील वारसा पुढे नेतोय, यापेक्षा दुसरी आनंददायी गोष्ट नाहीये. बसवांना नावाचे संत, बसवांना मी मुद्दा म्हणतो की त्या विभूतीचं नाव बसवराज आहे. बसवराजने, बसवर्षने, बसवतंडे आपण ज्यांना म्हणतो ते कोण होते? जनपदामध्ये गाणं आहे, जनपदकारांनी असं सांगितलं, कल्याण दण्णा नी बाळ बसवण्णा नीनू बरं दिलू जगदल्ला अळीगालवण्णा. कल्याणाच्या थोरला व्हावा, कल्याणामध्ये जन्मलेलं म्हणजे कल्याणच्या राजानं आपण यावं. तुम्ही जर नाही आला तर हे जग नष्ट होईल पहा. त्या विभूतीच्या, त्या माणसाच्या वागण्यामध्ये, विचारामध्ये ज्यांनी देव पाहिला, ईश्वर पाहिला, त्या लोकांनी त्यांना बसवेश्वर केलं. ज्ञानराज नावाच्या मुलामध्ये कुणी ईश्वर पाहिलं ते ज्ञानेश्वर झाले. सिद्धारामय्या नावाचे शरण, त्यांच्यात कुणी ईश्वर पाहिलं ते सिद्धारामेश्वर झाले. ही मुळात माणसं होती. आपण त्यांना देवत्व देत गेलो तर त्यांच्या कर्तृत्वावर मर्यादा आणतो. त्यामुळं आपण बसवांना हे नाव फॉलो करायला हवं असं मला वाटतं. पुस्तकं वाचली पाहिजेत. महापालिकेच्या बाहेर पुस्तकावर थांबलेली एक मुलगी आहे, आनंददेवी सरांचं जिथं घर आहे तिथं पुस्तकावर थांबलेली आणि तिला पंख फुटले आहेत. त्या प्रणवनं जे गाणं वचन सांगितलं होतं, ज्ञानाचं बलदिंद अज्ञानाचं केवळ कंडय्या, ज्ञानाच्या बळावर अज्ञानाचा नाश होतो, ज्योतीच्या बळावर म्हणजे प्रकाशाच्या बळावर अज्ञानाचा, अंधाराचा नाश होतो, पुरुषाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतोय. बसवांना तसे आहेत. आपल्यासाठी बसवांना काय आहे तर एका आठवडी बाजारामध्ये एक आई आपल्या बाळाला घेऊन गेली होती. आपण सगळे आठवडी बाजार अनुभवलंय. आणि ती बाई बाजारात जात असताना ते मुलगा म्हणले की आई मला आईस्क्रीम दे, आईस कँडी. आई म्हणली की नाही, थोडं बाजार संपू दे, बाजार संपल्यानंतर जे पैसे उरतील आपण त्याच्यातून आईस्क्रीम घेऊया. पुन्हा थोडा वेळ गेलं, पुढे गेल्यानंतर एक फुग्यावाला आला आणि त्या मुलानं सांगितलं आई मला फुगे आहेत. जे काही समोर वस्तू दिसायच्या ते मुलगा आईला हट्ट करायचं, आई मला ते फुगे दे, आई भजे दे, आई आईस्क्रीम दे, कॅन्डी दे वगैरे. आई म्हणायची नाही, आधी आपलं बाजारामध्ये उरलेल्या पैशातून आपण तुला फुगे देते. ह्याच्यामध्ये आईचं आणि त्या बाळाचं ताकद झाली. आई एकीकडे गेली आणि बाळ दुसरीकडे गेलं. बाळ रडत थांबलं. बाळ रडत थांबल्यानंतर कुणीतरी पाहिलं आणि बाळा का रडतो तू? तो म्हटलं की माझी आई हरवली आहे, मला आई पाहिजे. आई पाहिजे, ठीक आहे तू रडू नको, तुझी आई आम्ही शोधून देऊ, तुला फुगे देऊ का? ते बाळ म्हटलं नको मला फुगे, मला आई पाहिजे. दुसरं कोणीतरी याला सांगितलं तुला कॅन्डी मागत होतं, तू इतक्या वेळी आईला मी पाहिलंय आणि तुला मी कॅन्डी देऊ का? ते बाळ पुन्हा म्हटलं मला कॅन्डी नको, मला आई पाहिजे. ज्या ज्या गोष्टीसाठी ते बाळ, ते मूल आपल्या आईशी भांडत होतं, त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या वस्तू, त्या सगळे विचार हात जोडून त्याच्या पुढे असताना ते मूल सांगत होतं मला नको ते सगळं, मला आई पाहिजे. बसवांना या समाजाचे आई आहेत. आपल्याकडे जर बसवान नसेल तर आपल्याला बाकीच्या गोष्टी लागणार नाही. तुम्हाला पुण्य पाहिजे का, तू काम कर. तुला मोक्ष हवाय का, मोक्षाची संकल्पना बसवांनी नाकारलं. तुला काय पाहिजे, तुला समाधानी जगायचं आहे, तू वचनांचा अभ्यास कर, तू चांगलं काम कर. बाकीच्या काही गोष्टी सांगितल्यात. आजीने वचन सांगितलं, ते मी सगळं नोटीस करत होतो. आजीने सांगितलं कळवेडा पलवेडा उसिया निवडून बेडा आहेत का? त्या उसिया नुडियलू बेडा मुनिये बेडा अन्यदिके असह्य पडवेडा. बुद्धांनी, महावीरांनी 5 एथिक्स सांगितलेत आपल्याला. बसवांना 2 ऍडिशनल सांगतात. म्हणजे लिंगायत माणसांचं मी दुपारी विश्लेषण सांगत होतो. लिंगायत माणसाचं कितीही कौतुक करा, त्याच्या चेहऱ्यावरची रेष हलत नाही. काय म्हणा अण्णा तुम्ही लई भारी, ते जर दुसऱ्या समाजात सांगत साहेब तुम्ही लई भारी, पाटील तुम्ही लई भारी म्हणलं
तो म्हणतो की सांग रे सगळ्यांना चहा. लिंगायत माणूस बघत मी नोटीस करा, अतिशय जबाबदारीने बोलतो मी, किती कौतुक करा त्याला. बर हा ಈಗ ಇಲ್ರಿ ಸಾವುಕಾರ ನಿಮ್ದಿಂದ ನಡ್ರಿ, ಈಗ ನಮ್ದೆಲ್ಲ ಚಂದ ಇದ್ರಿ, ನಿಮ್ದು ಆಶೀರ್ವಾದ, ಈಗ ನಂದು ಯಾಕೋ ಆಶೀರ್ವಾದ, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ, ಗುರುವ ಆಶೀರ್ವಾದ ಹೀಗತ್ತ ಅವ स्वतः ಎಂದು क्रेडिट तोला. मुद्दा हेगेत की लिंगायत माणूस तोंड पाठीला बळी पडत नाही, तो कौतुकाला अजिबात बळी पडत नाही. तो म्हणतो चंद्रबाई कौतुक करायला काहीतरी भानगड आहे, त्याला काहीतरी पाहिजे. तो सीधा कधी विचार करत नाहीये, तो दातृत्व नाहीये का त्याच्याकडं, फराळ पोटीचा विचार. पण त्याची भूमिका अशी असते, आपण जे देणार आहे, आपण ज्याला मदत करणार ते सत्पात्री जात की नाही ते विचार करतो. म्हणून आपल्या ज्या मठ संस्था आहेत त्या का मोठ्या आहेत त्याचं कारण असं आहे, मठ संस्थांमध्ये आपली मुलं शिकायची, आपली मुलं म्हणजे गावची मुलं शिकायची. त्या गावच्या मुलांना असं वाटत होतं की मठ आमचं आहे, लिंगायत विचाराची, लिंगायत समाजाची सगळ्यात मोठं स्ट्रेंथ काय आहे बाबा, मठ संस्था आहेत आमच्या. त्या मठामध्ये राहायची व्यवस्था होते, त्या मठामध्ये शिक्षणाची व्यवस्था होते. आज जर फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, महाराष्ट्रामध्ये आमचं होटगीचं मठ आहे, कोल्हापूरला मठ आहेत, कर्नाटकमध्ये एका मठामध्ये 16,000 विद्यार्थी राहण्या जेवण्याच्या सोयीसह, म्हणजे बालवाडीपासून ते MBA पर्यंत, इंजिनिअरिंग पर्यंत, MBBS पर्यंतची मुलं मठामध्ये शिकतात. ती ताकद, ती देणगी बसवांच्या विचारात होती. घरात जी माऊली भाकरी करते त्या माऊलीला माहित नसतं आपण भाकरी जे बडवतोय. आपल्याकडे गाणं आहे की आधी हाताला चटके मग मिळते भाकर. त्या माऊलीला माहित नसतं आपण भाकरी करतोय, आपण आपल्या हाताला चटके देऊन जी भाकर शिजते ते मठात कोण खाणार आहे तिला माहित नसतं. आपल्याकडे संस्कृती येते, आपण कुणीही हाँगकाँगमधून आलेलो नाहीये, आपल्या पार्श्वभूमी कुणाचीही जपान नाहीये, आपण कुठल्या तरी बिदर, गुलबर्गा, सोलापूर, विजापूर ह्याच परिसरातून आलो. आपण स्वतः नाही आलो तर आपल्या आई असतील, आपल्या सासवा असतील, महिलांची संख्या मोठी आहे. म्हणून मी असं बोलतोय की त्या माऊलीला माहीत नसायचं की भाकरी एक कोण खाणार आहे, आणि खाणाऱ्याला माहीत नसायचं आजही ती व्यवस्था आहे की ही भाकरी कुठल्या माऊलीच्या हाताला चटके देऊन आली. म्हणजे इथे बसवण्णांचं वचन सांगतंय, देणारा संगमनाथ, कोडवाचा संगमनाथा, कोंबाचा संगमनाथा, देणारा संगमनाथ आहे, घेणारा संगमनाथ आहे. दान काय आहे, ईश्वरानं जे आपल्याला जे दिलंय ते दान आहे, आणि आपण जे देतो ते दासो आहे. दासोची संकल्पना सांगण्यासाठी मी मठ संस्थांचा उल्लेख यासाठी केला. मठ संस्था आपल्याकडं सगळ्यात स्ट्रॉंग आहे. मठ संस्था जर आहे घ्या कित्येक पिढ्या, मी मठ संस्थाचा कशासाठी, मी मठात राहून शिकलो, मी सोलापूरच्या एका मठात राहून शिकलो, मी MA इंग्लिश आहे आणि जर्नलिझम मध्ये मास्टर आहे, पत्रकारिता सोलापूरच्या कॉलेजमध्ये शिकवायला जातो, आणि पत्रकारितेवर माझी चूल चालते, भाकरी शिजते. म्हणून मठ संस्थांची देणगी आहे. इथं मठ तरी नाही आहे, मी तुम्हाला शरद संकुलला म्हणणार नाही की तुम्ही मठ बांधा, पण मठाचं जे कार्य आहे तुम्ही हाती घेतलेलं त्यातलं तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तुम्ही शिक्षणाचा फंड उभं करताय. फक्त मला वाटतं माझे 2-3 खंत आहेत ते मला आवर्जून सांगायचे. तुम्ही श्रावण संजय एखाद्या रविवारी वगैरे न घेता तुम्ही दर रविवारी एक सकाळच्या सेशनमध्ये 2 तास द्यावं, बसवण्याच्या विचारासाठी जागर करावा. सकाळच्या सत्रात यावं, साधारणतः 10ला आपण जमावं एकत्र, तिथं भात आणि आमटी, खारगोळी बाणा, शिरा अन्ना जेवण करावं. फॉरवर्ड बाय आला तर कुणीतरी बाहेरचा माणूस कुणी प्रत्येक वेळी चंद्रवीर भद्रेश्वर मठ यायची गरज नाहीये, तो काही असं वेगळं सांगणार नाहीये. आपणच एखाद्या माणसानं, त्याला अनुभव म्हणतो आपण यावं. रसिकाताईंनी सांगितलं मला इतका मोठा कुटुंब आहे, आता आम्हाला जास्त सेक्युअर झालो. मी सोलापूर यायचं म्हणलं तर कुठे यायचं, काय करायचं, ह्या गोष्टी मला छळणार नाहीत आता. म्हणून ह्यात माझाही स्वार्थ आहे. जर तुम्ही दर रविवारी एकत्र येत असाल सकाळी तर होणार आहे काय, आपली मुलं काय शिकतात, आपली मुलं, आपली जी पिढी आहे, नेक्स्ट पिढी ती बसवण्याच्या विचारावर येणार आहे. ही नेक्स्ट जी पिढी आहे ती मोबाईलवर पोचलेली आहे. आपण त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून नाही घ्यायचंय, त्यांच्या हातात ते जग आहे, त्याच्यात हिसकावून नाही घेतलं तर आपण त्याला कोंबून ठेवू नको. आजचे काय पोरं हातात मोबाईल सोडत नाही, ते काय बघणार आहेत ते तुम्ही मॉनिटर करू शकता. त्या गोष्टी आपल्याला सांगायच्या. मी एका मुलीवर थांबलो, माझे थोरले भाऊ एका मुलावर थांबले. मी जेव्हा ती चॉईस देणार आहे, ही जी माझी मुलगी जेव्हा पार्टनर निवडणार आहे, तिचे 2-3च निकष असतील.
तो मोबाईल कुठला वापरतो, तो IT रिटर्न्स भरतो, GST भरतो की नाही भरतो, त्याला व्यसनं आहेत का, इतर काही गोष्टी आहेत का? कारण माझी मुलगी माझ्यासाठी परक्याचं धन नाही, ती माझी मुलगी सर्वस्व आहे. मी तिला परक्याचं धन कसं म्हणणार? कारण माझं इन्व्हेस्टमेंट ही तीच आहे, माझ्या रिटर्न्स ही तीच आहे. कारण तिचा जो मी पार्टनर शोधणार आहे तो बसवण्णांच्या विचारावर पार्टनर शोधणार आहे. बसवण्णांनी 12व्या शतकात जे केलंय, तू तुझ्या मनासारखं वागायला शिक. बसवण्णांची थोरली भगिनी होत्या आका नागम्मांना मुंज करायचं नाही ठरवलं आणि बसवण्णांची मुंज करायचं ठरवलंय. ते वैदिक कर्मकांडाच्या परंपरेमध्ये वाढले होते. त्यांनी सांगितलं, माझ्या बहिणीची जर मुंज तुम्ही करणार नसाल तर मला तुमचा धर्म नको. तुमचा धर्म जर हे सांगत असेल, मी तुमचा धर्म धिक्कारतो. तुमच्या देवाच्या सांगण्यावरून जर तुम्ही असे सांगणार असाल तर मी तुमचा देव नाकारतो. म्हणून बसवण्णांनी देवाची संकल्पना वेगळी सांगितली. आकाशदिन दत्तत्त निम्मा श्रीमुकुटा पादारिन दत्तत्त नम्म श्रीचरणा अगम्य अगोचरे हे प्रभुवे यांना करस्तरचे बंधू चुळका गिरया. हे देवा, तुम्ही कसे आहात? आकाशाच्या पलीकडे तुमचं डोकं आहे, पाताळाच्या पलीकडे तुमचे पाय आहेत, तुम्ही अगम्य आहेत, अगोचर आहेत. असे कुणी देव आहेत ते? म्हणजे देवाचे सर देव नाकारला नाही बसवण्णांनी. देव सांगितला तो माणसात आहे. लिंगायत माणूस जेव्हा पूजा करून घेतो, पूजा करून घेतो, तो पूजा बसलेले आहेत आणि बाहेर नातीला कुणीतरी आवाज दिला, आजोबा काय करेल किंवा आजी काय करेल, पूजी माडको करता म्हणून सांगतो. मग पूजा माडाला, मग पूजा माडकोते. इष्टलिंग पूजा म्हणतो. फ्रॉम ओम टू टोम, गर्भापासून गाभाऱ्यापर्यंत. आईच्या गर्भापासून माझी पत्नी जेव्हा प्रेग्नंट होती, माझ्या पत्नीला माहित नव्हतं ते बाळ काय आहे, पुरुष आहे का स्त्री आहे. मी जेव्हा माझ्या आईच्या पोटात होतो, माझ्या आईला माहित नव्हतं मी पुरुष आहे का स्त्री आहे. पण एका बुजुर्ग माणसानं, कुणी असेल, माझी आजी असतील, त्या कुणी स्वामी असतील, त्यांनी माझ्या आईच्या गर्भाला लिंग बांधलं. त्यांनी सांगितलं हे लिंगवंत आहे. लिंगवंताची संकल्पना अशी आहे, फ्रॉम ओम टू टोम, गर्भापासून गाभाऱ्यापर्यंत. गाभारा म्हणजे ख्रिश्चन शब्द आहे तो टोंब. आपण जेव्हा क्रियाकर्म करतो, ठेवतो, त्यावेळी कशा अवस्थेत ठेवतो? आपण इष्टलिंग पूजेच्या अवस्थेत ठेवतो. आपली जी बॉडी आहे ते पुन्हा तुझ्या गळ्यातलं लिंग काढलं जातं. जे कोणी बुजुर्ग पौरोहित्य करणारे स्वामी असतील किंवा जे श्रेष्ठ कुणी असतील ते लिंग काढतात, हातात ठेवतात, वचनं म्हणतात. ते वचन आहे, आता ते आरते गिरते आले, ते आपलं नाही आहे, ते कोणीतरी पायाच्या दुसऱ्या व्यवस्थेने ते घुसवलेलं आहे. आपण इष्टलिंग पूजे काढून ठेवतो आणि त्या ईश्वराला आवाहन करतो, हे देवा तुझ्याकडून आले होता. आपण लिंगैक्य म्हणतो. जननक्य लिंगोद्भव वेन्नुवा, मरणक्य लिंगैक्यन देनुवा. सृष्टी स्थिती लय लिंग ही आपली संकल्पना आहे. आपण लिंगैक्य होतो. आपण वैकुंठवासी होत नाहीये. आपण जिथून आलो होतो त्या लिंगातून आपण आलो होतो, त्या लिंगाशी आपण एकरूप होतो. ही संकल्पना लिंग तत्वज्ञानाची. त्याच्यामुळं आपण मुलीला वाढवत असताना, मी मुंबईमध्ये जास्त मला अभिमान आणि नेहमी मुंबईच्या गोष्टी आपण जेव्हा ऐकतो, मुंबईमध्ये लग्नाचा खर्च सुद्धा निम घेतात म्हणे. ही उलट भारी गोष्ट आहे म्हणलं मी. हुंडा मागायची तर लांबचीच गोष्ट आहे, खर्च सुद्धा डिवायडेड भेटतो. ही लिंगायत फिलॉसॉफी आहे. जेव्हा तुम्ही जितके मॉडर्न होत जाता, जेव्हा तुम्ही जितके शिकत जाता, जेव्हा तुम्ही जितके विज्ञाननिष्ठ होत जाता, त्यावेळी तुम्हाला चौकात बसवण्णा दिसतील, जाताना घरातून बाहेर पडताना बसवण्णा दिसतील. मने मंदिर म्हणले बसवण्णाने मंदिर नाकारलं. बसवण्णाने पहिला देव नाकारला होता, तुमचा देव नाकारला होता. रुंड बाळाधारी नाही आहे तो, त्याला 2 बायका नाही आहेत. सिद्धरामेश्वरांचं वचन सांगतात बसवण्णा, सिद्धरामेश्वर कसे आहेत की कामाला कुणी मारलं, कामाला महादेवानी मारलं असं सांगतात. सिद्धरामेश्वरांची थोरवी जातात बसवण्णांचं वचन आहे, कामना कोंदावर यार असा आशय. म्हणजे महादेवांनी जर कामाला मारलं असेल तर त्याला 2 बायका होत्या, गंगे गोडे डोक्यावर एकाने, त्याला 2 मुलं होती. तो कामाला मारू शकत नाही. मग काम विजेते कोण आहेत? हनुमंता, शुकमुनी आणि स्वर्णलिंगीय सिद्धरामेश्वर. त्याच्यामुळं ते रुंडमालाधारी नाही आहे, त्याला 2 बायका नाही आहेत, तो त्या 2 मुलांचा बाबा नाही आहे. असं निर्गुण निराकार ईश्वर आहे. तो राहतो कुठं? यांना कालवे कंबा दे हवे देऊला शिरवू अन्न कळसवय्या उಳ್ಳवरू शिवालय माडवरू नानेन माडली बडवणे अय्या. ह्या गोष्टी शरीराला त्यांनी मंदिर केलं होतं. त्याच्यामुळं मुंबईकर विशेषतः लिंगायत असतो आपण जास्त अभिमानाची गोष्ट आहे. मुंबई त्यासाठी मला जास्त भावते, प्रत्येक गोष्टीत समतेचा आहे.
मी सुरुवातीला म्हटलं की माझी मुलगी जेव्हा आपलं पार्टनर निवडते, माझी बांधिलकी तिच्या सुखाची असतं. जेव्हा समजा त्या मुलाशी जर तिचं जमलं नाही, मी तेवढ्याच सक्षमपणे माझ्या मुलीला सपोर्ट करेन. तुझं तिथं ज्या वेळेपर्यंत माझी मुलगी हसत राहील त्या वेळेपर्यंत तू माझ्या मुलासारखा, माझ्या मुलीचं जर तुझ्याशी पटत नसेल तर तू नमस्कार. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बसवण्णांनी सांगितल्या. अक्कमादेवीच्या चरित्रामध्ये हा सगळा परिसर सविस्तरपणे येतो. राजा असलेल्या आपल्या नवऱ्याला अक्कमादेवींनी नाकारलं, कारण तू मला मान देत नाहीये म्हणून. तू माझं स्त्रीत्वच जर दिसतं, तुला माझं शरीर दिसतं, तू माणूस म्हणून, विचार म्हणून तू मला स्वीकारत नाहीयेस. तू राजा असलास तरी तुझ्या घरी मला तुझी गरज नाही आहे म्हणून एका अनवट क्षणी अक्कमादेवींनी कपडे काढले आणि सभागृहातून बाहेर पडतात. कशासाठी आहे हे स्त्री समानतेचे जे विषय आहेत ते बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितलं होतं, 900 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आपण जे काही भगिनी जे 60च्या वरचे आहेत किंवा 50च्या आसपासचे आहेत, भाऊ बहीण जेवायला बसले त्यावेळी बहिणीच्या ताटात तूप कमी असायचं. आणि मी माझ्या आईला वाढताना पाहिलंय, मला बहिणी नव्हत्या पण माझी आई नेहमी सांगायची की तुप्पा आणणार ह्या चुंडानं आम्हा हुशार आहे, तू त्याला ह्याच हुशारात मनुष्या, तूप खाल्यानंतर माणूस जास्त हुशार होतो म्हणे. आणि मुलं हुशार व्हायला पाहिजे. ठीक आहे, पडक्यात जर पुढं जाणारच आहे दुसऱ्याच्या घरी, पहिल्या हुशार असली काय डर असली काय विषय नाही म्हणून तूप तिला जास्त वाढायचे. जे नॉनव्हेजची संस्कृती आली त्यांच्याकडे नळी वाढायची पद्धत होती. मुद्दा हा आहे की स्त्री ही दुय्यमच होती. बसवण्णांनी ते नाकारलं. मी आता एकाच्या मुलीच आहे, आम्ही दोघे एकत्र जेवायला बसतो. माझ्या मिसेस नाही म्हणत ती तुझा बाबा एकेरी बोलते, ती तुझा बाबा पुरुष आहे म्हणून तू जास्त तूप खाई, मी तिला स्त्री म्हणून कमी तूप देत नाहीये. हा विचार बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितलं होता. हेणू हेंडल्ला हेणू माय यंदा हेणू साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुना. स्त्री हे माया आहे म्हणून सांगितले लोकांचे. आजही आपण म्हणतो ते काय पाळले जातात, पंचसूतकं पाळले जातात. आजही बरेच जण पाहतात आणि कौतुकी सांगतात लोक. मोठा भाऊ स्वतःच्या मिसेससाठी आणि आपल्या कॉलेजला जाणाऱ्या बहिणीसाठी मेगा पॅकेज घेऊन येताना दिसतो आपल्याला स्टे फ्रीचे. मी माझ्या मिसेससाठी आणि माझ्या मुलीसाठी घेऊन येतो. मला त्याला ॲक्वर्ड वगैरे काय वाटत नाही. परंतु हे जेव्हा सूतक म्हणून पाळलं जात होतं, आज आपण गणपतीच्या वेळी विशेषतः अथर्वशीर्ष वगैरे जे लोक म्हणतात ते सांगतात की तुला पिरियड असेल तर तू येऊ नको, देव आहे, देव लय कडक आहे. ह्या सगळ्या गोष्टी बसवण्णांनी नाकारल्या होत्या. बसवण्णांनी विज्ञाननिष्ठ भूमिका सांगितली होती. त्याच्यामुळं बसवण्णा विशेषतः महिलांसाठी काय आहेत तर बसवण्णा खऱ्या अर्थानं अण्णा आहेत. अण्णा कसा असतो, अण्णा कुटुंबाच्या वडिलांनंतर जबाबदारीच्या पातळीवर आपल्या सगळ्या भावंडांना कच्च्या बच्च्याने घेऊन वागवत असतो, वाढत असतो. तशा जबाबदारीच्या भावनेनं बसवण्णा चराचराचे स्वामी झाले, बसवण्णा चराचराचे अण्णा झाले. कुणी त्याच्यात अण्णा पाहिला म्हणून सगळ्यात फेवरेट नाव, सगळ्यात लोकप्रिय नाव अण्णा ओळू, बसवण्णा नवू. बहीण असेल तर ती अक्का असते आणि पुरुष असेल तर तो अण्णा असतो. ही अण्णा आणि अक्का संस्कृती शरण म्हणजे लिंगायत तत्वाची खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी देणगी आहे समाजासाठी. एक गोष्ट सांगतो, रूढी प्रथा परंपरा कशा जन्माला आल्या. गावात एक स्वामी होते आणि ते जेवायला यायचे. जेवायला आल्यानंतर एक मोठा वाडा होता पाटलांचा, दूध दुभतं होतं, गोठ्यात गाई होत्या. आजी त्या स्वामीला जेवायला वगैरे वाढायच्या. आपण म्हणे मुसा स्वामी या अर्थानं बोलायचं. स्वामी उलट बंदर मी एकदम लगबगाट येतो, स्वामी बंदर स्वामी बंदर स्वामी बंदर प्रसाद व्हायचे. तसं दुभतं असल्यामुळं त्यांच्या घरात मांजरं गिजरं भरपूर होती. मांजराचं एक पिल्लू मध्ये 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 करायचं ते. मग आजी म्हटली आपल्या सुनेला, हे तंगी ಇದು ಬ್ಯಾಕ್ ಬಂದಿದೆ, ಇದರ ಮೇಲೆ ಬುಟ್ಟಿ ಮುಚ್ಚು, ದೊಡ್ಡಿ ಬುಟ್ಟಿ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ, ಅದರ ಒಂದು ವೆಂಟಿಲೇಷನ್ ಬಿ ಆಗ್ತದೆ, ಒಂದು ಬುಟ್ಟಿ ಮುಚ್ಚು. ಶಶಿ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಾಮಿ ಉಳ್ಳು ಕೂತಾರೆ, ಬುಟ್ಟಿ ಮುಚ್ಚಿದ್ರೆ ಶಶಿ ಓಕೆ. ನಂತರ ಮತ್ತೆ ಶ್ರಾವಣ ಸುದ್ದು ಸರಕಾಮ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಬಂದ್ರು ಉಳ್ಳಕ್ಕೆ, ಮತ್ತೆ ಬ್ಯಾಕ್ ಬಂತು, ಮತ್ತೆ ಅವರಂದ್ರೆ ಬುಟ್ಟಿ ಮುಚ್ಚು. ऍक्च्युअली बुट्टी मुचणं हे काय प्रक्रिया नव्हती ती, फक्त मांजर मध्ये मध्ये येतंय म्हणून त्याला डिस्टर्ब करू नये हे सगळी सगळी स्वामीच्या ताटात जीव घालायला. नंतर ते वाशीला आलं. पाटील पाटलांचं पोरगं शिकलं, MBA वगैरे केलं, ते वाशीला आलं
आणि तू आता शरण ट्रस्ट सोबत संलग्न झाला. प्रत्येका मनात तरीही स्वामी श्रेष्ठ आहे. आजीच्या ठिकाणी आई आहे, ती म्हणली आहे तमाईली स्वामी हुडक्यात वाचत आहे. स्वामी वाचत आहे हुडक्यात स्वामी बंदर वाचत स्वामी अंदर उळो पुत्र स्वामी ही स्वामी घालून समजले उळो बंदर बॅक बॅकला स्वामी पुत्र बॅक केली तर ठीक आहे अहो बॅक केलं शकतो स्वामी उळो पुत्र ಮುಂದೆ बॅक किती बुट्टी ಮುಚ್ಚಬೇಕಲ್ಲ ಅದನ್ನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. स्वामी उळो पुत्र ನಾವು माती मारायला आमच्या सासू स्वामी जेव्हा जेवायला बसतात त्यांच्या समोर एक मांजर आणून त्याच्यावरती बुट्टी पलटी मारून ठेवायचे. हे तिनं तेवढंच बघितलं होतं कारण कारभार त्यांचे असतं. आपण हँडओव्हर करतो. आपण जो विचार आपण वाढवतो एक तर आपली आई सांगते, आई सांगत नसेल तर सासू सांगते. वारसा असं चालतं ना, पण परंपरा कुळाचार कसा वागतो तसंच चालतं. पुरुष ह्याच्यात नाहीये. मी मुद्दाम सांगतो महिलांनी आपलं रोल सक्षमपणे जर वापरलं इतर कुठल्याही त्रयस्थ माणसाचं महाराजाचं बुवाचं चांगल्या शाळा काही विषय नाही, आपल्यालाच करायचे. ते रोज 2 वचनं वाचायचे, किसली पूजा करायचे, काम डन होतं. मग ते म्हणले की बुट्टी पाहिजे माझं कुठून आणायचं आता. आनंद गवी म्हणले तर मांजर आणायचं बघा कुठल्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये आहे का. त्यांनी बाजूच्या बिल्डिंग मधून बॅग काढलं, ते बॅग ठेवलं आणि त्याच्यावर ते स्वामी जेवले झाले. पुन्हा तो स्वामी आनंदचा मुलगा मोठा झाला. सासून हे तर कॉन्क्रीट झालं, त्यांना तर काहीच माहित नव्हतं. बॅग म्हणजे मांजरात झाकणं हे काही विषयच नव्हता यांच्या डोक्यात. फक्त ते संस्कार झालं असं करायचं आपल्याला. रीतिरिवाज असं फॉलो करत जातो आपण. हे अंधसंस्कार आहेत आपल्याला. आपण त्याच्या मागची भूमिका घेत नाही, आपण प्रश्न विचारत नाही. आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. स्वामी जर मात्र म्हणत असेल तर तो का म्हणतो विचारलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाने येतं, आपण शिकल्यामुळे येतो. आपण दुर्दैवाने काय झालं शिकलो तरी आपण सामूहिक आवर्तने घेतो त्या गणपतीच्या अथर्वशीर्षाचे. चूक इथे आहे. मग ह्यांच्या समोर गेले की त्यांना तर काहीच माहित नव्हतं. ते म्हणले की आता पुन्हा व्यक्त करायची बाजूच्या बिल्डिंग मध्ये पण व्यक्त नाहीये. मग स्वामींनी आयडिया काढली. स्वामी म्हणले बॅग काय ठीक आहे बॅग किल्ली म्हणाले बाजूक बी येईल भांगार बॅग मारली. सोन्याचं बॅग करा, सोन्याचं मांजर करा. मी जिथे जेवायला बसणार आहे माझ्या पुढे ठेवा, त्याच्यावर पुन्हा बुट्टी करा. जेवण झालं तर ते बाबा मला देऊन जावा. सगळं का म्हणजे तुमची मुली सगळं मुद्दा असा आहे. आपण लोककथा कित्येक ऐकल्या, तेनाली रामाच्या वगैरे बिरबलाच्या कथा ऐकल्या की आई वडील स्वर्गात असतात, त्यांचं पाय दुखत असतं, त्यांना आंबा खायचं. सोन्याचे आंबे करून आपण ब्राह्मणाला दान दिले तर ते त्यांच्या आत्म्याला शुद्ध होतं. त्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. अशा कथा रुजल्या. त्याच्यामुळं आता भगिनींना माझी विनंती आहे, आपण कोणतेही कर्मकांड करताना आंधळपणे फॉलो न करता. तुम्हाला मूळ कन्नड वचन वाचण्यात मजा जास्त आहे. मला कन्नड शिकलोय मी, मला येतं, परंतु तुम्हाला मूळ कन्नड वचन वाचता येत नाही. ठीक आहे, मराठीत वचन वाचा, दिनात 2 वचन, रोज 1 वचन वाचा. वचन वाचलं आपल्याला सगळ्या प्रश्नांचं उत्तर. बसवण्णांचं एक वचन आहे, मने वळगिने किच्चू. घराला जर आग लागली तर सगळ्यात आधी काय जाळत? आपलं घर जाळत, कंपाऊंड जाळत नाही. घराला जर आग लागली तर आपलं घर आधी जळतं. आपल्याला त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं. आपल्याला हाऊ टू डील विथ अँगर. आपण रागावर नियंत्रण जर ठेवलो, आपण आजच्या भाषेमध्ये राग म्हणूया, त्याला द्वेष म्हणूया, हे जर आपण कंट्रोलमध्ये ठेवले आपल्याला बीपी होणार नाही, आपल्या शुगर होणार नाही. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुणीतरी मंदिरात देतोय किंवा स्वामी 2 खारीकणी त्यामध्ये स्वामी स्वामी येतात. मी त्या मठ संस्कृतीमध्ये वाढलोय. मी स्वतः स्वामी आहे, मी मठात राहिलो आणि ती सगळी यंत्रणा मला माहित आहे. कुणीतरी स्वामी खरेदी साखर देते, हा प्रसाद नाही आहे. आपला प्रसाद भाव, आपण जे घरी रोज जेवतो तेच प्रसाद आहे. आपल्याला आपण जे जेवतो ते प्रसाद आहे. आपण हॉटेलमध्ये जर जेवायला गेलो, तुला मी पैसे दिले तर मी कसंही नाश करू असं नाही आहे. आपल्याला जे जेवायचं आहे त्याचा प्रसाद भाव त्या जेवणाप्रती आपला असला पाहिजे. आपण आपल्या ताटात काय राहणार नाही शिल्लक, त्याची काळजी घेतली पाहिजे. मला वाटतंय ते बसवण्णांचा विचार आहे. त्याला आपण रागावर नाही आलो, कुणाचं द्वेष करत नाही गेलो, कुणाला हिणवलो नाही. 7 एथिक्स जे सुरुवातीत तळबेडा पळबेडा उशीर निघून बेडा चांगलं बनणेच बेडा. मी लय हुशार आहे, मी लय हुशार आहे, मी लय हुशार सांगू नको. आणि लिंगायत तर तू लय हुशार आहे म्हणलं तर बाहेर नाही आहे ते तू करू पण नको. तू समोरच्या माणसाला तोंड पाठी की करू नको. बसवण्णांचा हा विचार आपण कृतिशीलपणे जाऊया. या कार्यक्रमासाठी खास उमरग्याहून आले प्राध्यापक जवाहर चंद्रशेट्टी सर.
चंचेट्टी सर बसवपतचे कोऑर्डिनेटर आहेत. अरविंद जत्तींनी जसं सख्या केलं मंगेशचं, अरविंद जत्तींची संस्था आहे बसवपत म्हणून. ते दर 2 महिन्याला बसवपत मॅगझिन काढतात. बसवादी शरणांची समकालीन संदर्भामध्ये त्याच्यात मांडणी असते, अतिशय सोप्या भाषेमध्ये, अतिशय. आणि आपण कसं इसाप नीतीच्या वगैरे कथा वाचतो तशा पद्धतीनं कोणतेही क्लिष्ट भाव न आणता असे विचनं बसवपत त्या मॅगझिनमधून प्रसारित केली जातात. तो बसवांनंतर विचार आहे. या गोष्टी स्प्रेड व्हायला पाहिजे, वेळोवेळी लोकांपर्यंत त्या गेले पाहिजेत. म्हणून हा प्रपंच एकूणच बसवांना आपल्या घरातले मेंबर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आपण जर घर स्वच्छ ठेवलं, पहिला अंतरंग शुद्धी बहिरंग शुद्धीचा जो विषय आहे, आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं तर आपलं अंगण स्वच्छ राहतं. आपण अंगण स्वच्छ ठेवलं आपली गल्ली स्वच्छ राहते. आपली गल्ली स्वच्छ राहिली तर आपलं गाव स्वच्छ राहतं. कुणी कुठल्या तर बाहेरच्या स्वयंसेवकाला स्वच्छता अभियान राबवायची गरज नाही आहे. हीच गोष्ट आहे अंतरंग शुद्धीची आणि बहिरंग शुद्धीची. मला वाटतं आपण समारोपाकडे आलोय. मी काही बोललोय विशेषतः स्वामीपणाबद्दल, ते माझे व्यक्तिगत अनुभव आहे. शरणांचा विचार रुजवला, वाढवला ह्याच लोकांनी. आमच्या पूर्वजांची नावं बघा, आपण मलकव्वा सिद्धलिंगव्वा सुद्धा नाव आहे, ही सगळी शरणांची नावं. हा वारसा आमचा शरणांचा आहे. बसवाची शरण आपण जेव्हा म्हणतो, बसवांना आपल्या घरातले मेंबर होऊन आपल्यासोबत येतात. मला वाटतं ती मशाल आपण घेऊन जाऊया. शरण संकुल चॅरिटेबल ट्रस्ट खूप छान पद्धतीने ते काम करतं. रोज रविवारी म्हणजे प्रत्येक रविवारी सकाळच्या सत्रात 2 तास अनुभव म्हणतात व्हावा. आपल्याच भगिनींनी कुणीतरी 2 वचनं सांगायला, बाकीच्यांनी त्याच्यावर चर्चा करावी. फॉरवर्ड प्रसाद आपण म्हणतो. प्रसाद यासाठी म्हणायचं आपण, भात म्हणलं की ते भातच असतं. त्याला जर प्रसाद म्हणलं तर त्याच्याबद्दल आपली श्रद्धा वाटते. प्रसाद मूल्य असतं त्याचं. आणि आनंद सर आणि रामलिंगा सरांना माझी विशेष विनंती आहे, दर रविवारी आपण सगळ्या दुसऱ्यांकडे बघायचं काय कारण नाही आहे. आपण आपला विचार, आपली संस्कृती आपण ठेवूया आणि आलेल्या माणसाला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे बाबा हा ठीक आहे म्हणून तसं आपण रविवारी एंगेज राहू. यासोबतच या सत्रात मला तुम्ही खूप ऐकलं त्याबद्दल मी आभार मानतो सरांचे.